नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शिवसेनेच्या आरंभ काळातल्या अनेक गोष्टी आजच्या कट्टर शिवसैनिकांना सुद्धा माहिती असतील असं नाही. 1966 मध्ये शिवसेना स्थापन झाली आणि 1968 मध्ये शिवसेनेने पहिली निवडणूक लढवली, महापालिका निवडणूक. आणि या दरम्यानच्या काळात शिवसेना हळूहळू आकार घेत होती. आणि अशा वेळेला मुंबईतला जो अत्यंत आक्रमक असा विरोधी पक्षाचा म्हणजे काँग्रेस विरोधी पक्षाचा चेहरा होता, तो होता कम्युनिस्ट पक्ष किंवा संपूर्ण महाराष्ट्र समिती, ज्याच्यामध्ये बहुतांश डावे पक्ष, पुरोगामी पक्ष होते. आणि याच्यावरून खडाजंगी व्हायचे. आज ज्याला राडा 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 म्हणतात, तो राडा शिवसैनिक आणि कम्युनिस्ट यांच्यामध्ये गिरण गावात किंवा प्रामुख्याने श्रमिक वस्तीत व्हायचा. आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याची सभा उधळून टाकायची. ही संकल्पना शिवसेनेने पहिल्यांदा आणली. मग ते कामगार मैदान असेल, नरे पार्क असेल किंवा अशा ज्या ज्या गोष्टी होत्या, अशा ठिकाणी दुसऱ्यांच्या सभा उधळून लावणे. अगदी आचार्य अत्र्यांची सभा ही कृष्ण मेननच्यासाठी ठाण्यामध्ये असताना ती उधळून लावून अत्र्यांना ठाण्यातून पळून जायची वेळ ही शिवसैनिकांनी आणली होती. हा शिवसेनेचा पहिल्या 2-3 वर्षातला धुमाकूळ होता. आणि अशा वेळेला मला आठवतं की कामगार मैदानावर एक कम्युनिस्टांची सभा होती आणि कम्युनिस्ट सभा घ्यायला सुद्धा त्या काळात गिरणगावात घाबरत होते. अशा वेळेला ती सभा उधळून लावण्यासाठी शिवसैनिकांनी योजलेली एक मजेशीर गोष्ट होती. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता आणि एखादा असा उचापतखोर हाती लागला तर पोलीस बडवून काढणार होते, एवढी कडेकोट व्यवस्था होती. आणि तरीही ती सभा, मला वाटते कामगार मैदान किंवा नरे पार्क असेल, पण बहुधा कामगार मैदान, ती जे उधळली गेली. आणि ती उधळण्यासाठी शिवसैनिकांनी योजलेली जी आयडिया होती ती फार महत्वपूर्ण होती. त्याला गर्दीमध्ये उंदीर सोडणं म्हणतात. म्हणजे घरात पिंजरे लावून रात्री उंदीर पकडायचे आणि एका पिशवीत बंदोबस्त करून किंवा काय ते थोड्याशा अशा बंदोबस्तात सभेच्या ठिकाणी हे विखुरलेले शिवसैनिक पोहोचले होते. आणि एका ठरलेल्या वेळेला त्या शिवसैनिकांनी आपल्या बसल्या जागी आपल्या पिशवीतून आणलेले जिवंत उंदीर सोडून दिले. आता कल्पना करा की सभेला घट्ट दाट विरळ कसेही लोक बसलेले असले तरी त्यांच्या समोरून किंवा जवळपास एखादा जिवंत उंदीर सरपटताना पळताना दिसला तर आपोआपच एक गडबड तयार होते, पळापळ सुरू होते. तो उंदीर आपल्याकडे येऊ नये, आपल्याला चावू नये, हा जो गदारोळ सुरू होतो. त्यामुळे भर सभेत लोक उठून पळायला लागतात. उंदीर 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 ओरडाआरडा होतो आणि जे होतं ते व्हायचं. आणि त्याला सभेमध्ये उंदीर सोडणं असं त्यावेळेला म्हटलं गेलं. आणि पुढल्या काळात हा प्रयोग शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी केला. अगदी हुकमी पद्धतीने डाव्यांच्या आपल्या विरोधकांच्या सभा उधळणं शिवसैनिक यशस्वीरित्या करायचे. आणि म्हणून आज मला तो सगळा प्रकार आठवण्याचं कारण असं आहे की जेव्हा सगळं काही धडधाकड व्यवस्थित चालू आहे, सुरळीत चालू आहे, अशा ठिकाणी जर हलकल्लोळ माजवायचा असेल, पळापळ चेंगराचेंगरी करायची असेल, तर काहीतरी अफवा सोडून देणं, पिल्लू सोडून देणं आणि उंदीर सोडून देणं, या सगळ्या गोष्टी सारख्या असतात. आणि म्हणून मी जेव्हा अशा गोष्टी कुठल्याही बाबतीत, कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही बंदिस्त जागी, कुठल्याही गर्दीच्या जागी, कुठल्याही बेसावत क्षणी अशी काय अफवा किंवा वावडी उडवली गेली तर त्याला मी उंदीर सोडणं म्हणतो. आणि आत्ता हा विषय मी घेण्याचं कारण असं आहे की काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीच्या विधानसभेची जी तयारी चालू आहे, तेव्हा महाविकास आघाडीच्या कोटामध्ये असाच एक उंदीर सोडून दिलाय. तुम्हाला माहितीये की गेल्या 5 वर्षापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पुरता फज्जा उडाला होता. 48 मध्ये कशी बशी एक जागा आली होती.
यावेळेला काँग्रेस हा एकदम टॉपचा पक्ष झालाय. 13 जिंकल्या, अधिक 1 जागा बंडखोर म्हणून निवडून आणली. 18 खासदार असलेली शिवसेना 2 तुकड्यात वाटली गेली, तरी त्यांची बेरीज सुद्धा आज 16 होते. आणि उद्धव ठाकरेंनी अधिक जागा लढवल्या, 21 जागा लढवून केवळ 9 जिंकल्या. आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सरकार आलं, सत्ता आली, बहुमत आलं, तर मुख्यमंत्री कोण होणार याच्यावरून हुज्जत चालू आहे. आणि आघाडीतले 3ही पक्ष सरकार येणारच, बहुमत मिळणारच हे गृहीत धरून आत्तापासून आपलं आपलं लॉबिंग करतायत, आपला मुख्यमंत्री व्हावा. आणि म्हणून अधिकाधिक आमदार आपले असावेत, आणि म्हणून अधिकाधिक जागा आघाडीच्या वाटपामध्ये आपल्याला मिळाव्यात, यासाठी लॉबिंग 3ही पक्ष करते. 3ही पक्ष करते. अशा वेळेला आपल्याला अधिक जागा मिळाल्या पाहिजेत. हा काँग्रेसने अगदी 160चा वगैरे काही दावा केलेला आहे. हे महायुतीत पण चालू आहे. पण महाविकास आघाडीमध्ये दिसायला जिंकलेल्या जागा दिसत असल्या तरी प्रत्येक पक्षाला आत्मविश्वास नाहीये. आणि म्हणूनच लोकसभेची गोष्ट वेगळी, विधानसभेची गोष्ट वेगळी. अशा वेळेला काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात आत्ता निवडणुका झाल्या, लगेच निवडणुका झाल्या, तर सगळ्यात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस निवडून येणार याची ग्वाही आधीच दिलेली आहे. पण त्यामध्ये आपल्याला किती जागा मिळतील यासाठी एक अंतर्गत सर्वे करून घेतला. आता तो कोणी केला, काय केला माहिती नाही, पण ज्याची जाहीर वाच्यता केली जाते त्यामध्ये महाविकास आघाडीला जे बहुमत मिळू घातलेलं आहे असं महाविकास आघाडीचे 3ही पक्ष सांगतात. त्यामध्ये कुठच्या पक्षाला महाविकास आघाडीच्या किती जागा मिळतील याचे आकडे काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेमध्ये आले. त्यामध्ये मात्र महाविकास आघाडीच्या 3ही पक्षांचं एकमत कदापि होणार नाही असे ते आकडे आहेत. आणि म्हणून ते आकडे हा एक विषय मला बनवावासा वाटला. आणि त्यातून महाविकास आघाडीमध्ये जी काय धमाल उडालेली आहे, धुमाकूळ झालेला आहे, पळापळ सुरू झालेली आहे, आदळपट सुरू झालेली आहे, त्याला मी उंदीर सोडणं म्हणतो. कारण असा सर्वे हा कोणी केला, त्या संस्थेची विश्वासार्हता किती, हे सगळं बाजूला ठेवा, पण आकडे, तर आकडे आधी तुम्हाला सांगून टाकतो. त्या आकड्यानुसार काँग्रेस पक्ष हा 85 जागा नक्की जिंकणार आहे. 288 मध्ये 85. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 50 ते 55, आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष 25 ते 30-35 जागा. थोडक्यात राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि शिवसेना यांच्या बेरजेने जितक्या जागा होतील त्यापेक्षाही काँग्रेसच्या 4-5 अधिक जागा असतील असं हा सर्वे दाखवतो. आणि असा सर्वे दाखवून काँग्रेस काय करू इच्छिते, तर काँग्रेस म्हणते की आमचीच लोकप्रियता अधिक आहे, लोकसभेने ते सिद्ध केलेलं आहे, आणि त्याचा फायदा उठवून महाराष्ट्रात सत्तांतर करायचं असेल तर मग काँग्रेसलाच अधिकाधिक जागा लढवायला दिल्या पाहिजेत. ह्यासाठी दबाव आणण्याचं जे तंत्र असतं त्याला या सर्वे म्हणतात. काँग्रेसच्या जागा किती येतील याविषयी आता मी पण सांगू शकणार नाही, ठीक आहे, पण तरीही 85 जागा. आणि तुम्ही बेरीज करा, आपण धरू की काँग्रेसच्या 85 येणार, काँग्रेसच्या 85, राष्ट्रवादीच्या 50, आणि उद्धव गटाच्या काय त्या 35-30, तरी त्या जागा 170 ते 180 होतात. आहे की नाही गंमत मित्रांनो? 170 ते 80 जागा जर, किंवा 170 जागा जरी महाविकास आघाडीला मिळणार असतील तर मग भाजप, शिंदे वगैरे, अजितदादा सोडूनच द्या, यांचं काय होणार? त्या दोघांचे मिळून आज जवळजवळ 150 आमदार विधानसभेत आहेत. त्यांच्या सकट उरलेले अपक्ष, छोटे मोठे पक्ष, ही सगळी बेरीज केली तर काँग्रेसचा सर्वे असं सांगतोय की त्यांना फार तर 100 जागा मिळतील. कदाचित त्यामध्ये भाजप 0 असेल, एकनाथ शिंदे एका दुसरी जागा आहे, आणि अजितदादा स्वतः सुद्धा येणार नाही.
असाही या सर्वेचा आकडा असू शकतो. पण मुद्दा असा आहे की तो आकडा हा महाविकास आघाडीला बळ देण्यासाठी किंवा महायुतीला अस्वस्थ करण्यासाठी आहे, की महाविकास आघाडीच्या अंतर्गत आपले जे मित्र पक्ष आहेत, सहकारी महाविकास आघाडीच्या अंतर्गत आहेत, त्यांना भयभीत करून काहीतरी अधिक जागा पदरात पाडून घेण्याची काँग्रेसची योजना आहे की काय, अशी शंका घ्यायला हा सर्वे जागा देतो. तुम्हाला माहिती की आधीच उद्धव ठाकरे हे लोकसभेच्या निकालानंतर 9 जागा जिंकूनही रडकुंडीला आलेले, कारण मातोश्रीवर मुस्लिमांनी मोर्चा आणला आणि उद्धव ठाकरेंना जोर जोरात गद्दार म्हणून घेतलं. कशाला गद्दार म्हणून घेतलं? की लोकसभेला मुस्लिमांच्या मतावर तुमचे 9 खासदार निवडून आले, आणि जेव्हा मुस्लिमांची बाजू घेण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही लोकसभेतून पळ काढला. याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल, असा इशारा जेव्हा मुस्लिम मोर्चाने दिला तेव्हा घाबरलेले उद्धव ठाकरे यांनी हिंदू मतं, आपली कोर मतं याकडे पाठ फिरून वक्फच्या जमिनीला हात लावू देणार नाही इथपर्यंत कट्टर मुस्लिम भूमिका घेतली, इस्लामिस्ट भूमिका घेतली. उद्धव ठाकरे किती घाबरलेले आहेत त्याचं हे लक्षण आहे. आणि म्हणूनच अशा वेळेला घाबरलेले उद्धव ठाकरे आहेत, त्यांना अधिक बचावात्मक पवित्र्यात न्यायचं, बॅकफुटवर न्यायचं, यासाठीच काँग्रेसने हा सर्वेचा खेळ केलेला असू शकतो, याविषयी माझ्या मनात शंका नाही. कारण तुमचे 13 असतील तर माझे पण 9 आहेत, पवारांचे 8 आहेत. या सगळ्या हिशोबात वाटप करायचं झालं तर मग काँग्रेसला 150, 160 वगैरे नाही, फार फार तर 100 जागा लढवाव्या लागतील. आणि 100 जागा लढवून 85 जागा येण्याची शक्यता बिलकुल नाहीये. आणि त्यामुळेच आता मुस्लिमांच्या एका मोर्चाने भेदरलेले उद्धव ठाकरे आहेत, त्यांना अधिक गडबडीत करून अधिकाधिक जागा काँग्रेसच्या पदरात पाडून घ्यावी, म्हणूनच काँग्रेसने हा सर्वेचा उंदीर सोडलेला आहे. पण कशाच्या बळावर? एक गोष्ट आहे, काँग्रेसकडे मतं आहेत यात शंका नाही, यात शंका नाही. 2019च्या निवडणुका विधानसभेच्या तुम्हाला आठवत असतील तर महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर त्या लढवल्या. पक्ष राष्ट्रीय होता, पण राष्ट्रीय पातळीवरचा कोणीही नामचीन नेता महाराष्ट्रात विधानसभेला काँग्रेसच्या प्रचाराला आला सुद्धा नव्हता. मला आठवतं प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण होते, त्यांनी लोकसभेची निवडणूक तेव्हा गमावलेली होती. आणि विधानसभेच्या निवडणुका असताना नांदेड जिल्ह्यामध्ये राहुल गांधी 1 दिवसासाठी आले, सूर्योदयानंतर आले आणि सूर्यास्तापूर्वी निघून गेले दिल्लीला. त्यांनी अवघ्या 2 सभा घेतल्या. त्यामुळे काँग्रेसचा महाराष्ट्रभर प्रचार करायला राहुल गांधी नव्हते, आणि तरीही काँग्रेसने 44 आमदार निवडून आणले. ही छोटी गोष्ट नाही मित्रांनो. बाळासाहेब थोरात असतील किंवा अनेक जण असतील, तुमचे नाना पटोले असतील, या सगळ्यांनी आपापल्या पातळीवर आपापल्या मतदारसंघातली लढाई लढवली आणि जागा जिंकल्या. याचं कारण काँग्रेसचा पाया खचलेला असला तरी उखडून गेलेला नाही. आणि म्हणूनच केंद्रीय नेतृत्व पाठीशी असो नसो, महाराष्ट्रात काँग्रेस आजही शक्तिमान आहे. म्हणजे फार बलदंड असेल असं नाही, पण पाळमुळं काँग्रेसची महाराष्ट्रात रुजलेली आहेत, त्याचा फायदा अजूनही मिळतो. तुम्हाला माहितीये की एखादा वटवृक्ष असतो तो उन्मळून पडतो, पण त्याची पाळमुळं इतकी खोल कुठे कुठे रुजलेली असतात, तर वृक्ष उन्मळून पडला तर त्याच्या कुठल्या तरी मुळातून एक नवा धुमारा फुटून येतो आणि तिथून वटवृक्ष परत जिवंत झाला असं वाटायला लागतं. काँग्रेसची अवस्था तशी आहे, पाळमुळं उखडली गेलेली नाही. आणि म्हणून काँग्रेसकडे आज सुद्धा कुठचंही राज्यातलं खंबीर एक नेतृत्व नाहीये, पण तरीही जवळजवळ 15 ते 20% घरात काँग्रेसला मतं मिळतात. आणि एखादं समर्थ नेतृत्व समोर आलं
आता गेल्या वेळेला नॅरेटिव्ह म्हणा, प्रचार म्हणा, अपप्रचार म्हणा, कुठलीही कारणं असतील, पण काँग्रेसने 17 जागा लढवल्या आणि 13 लोक खासदार म्हणून सभेत पोहोचले लोकसभेत. ही गोष्ट छोटी नाही मित्रांनो. ती जी पाळंमुळं रुजलेली अजूनही आपला जीव धरून आहेत, त्याचा परिणाम आपल्याला लोकसभेत दिसला. काँग्रेसकडे संघटना नसेल, नेतृत्व नसेल, पण मतदार आहे. मतदार आहे आणि तो मतदार जग इकडून तिकडे झालं तरी अजूनही काँग्रेसला मतदान करतो. त्याचा लाभ लोकसभेला मिळाला, गेल्या विधानसभेला मिळाला, त्याच्या आधीच्याही निवडणुकीत मिळाला. ज्या वेळेला ह्याच सुपीक जमिनीवर अत्यंत कसलेलं नेतृत्व काँग्रेसकडे होतं, तेव्हा काँग्रेस एक हाती महाराष्ट्र जिंकत होती. तुम्हाला आठवण करून देईन मित्रांनो, शरद पवारांच्या पक्षाला वेगळा होऊन काँग्रेसपासून केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता 25 वर्ष झाली. 1999 साली शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, तेव्हा त्यांच्याबरोबर काँग्रेसमधले बहुसंख्य आमदार पवारांबरोबर निघून गेले होते. विधानसभेतले विरोधी नेता मधुकर पिचड आणि विधान परिषदेतले विरोधी नेता छगन भुजबळ शरद पवारांबरोबर गेले होते. जे काय 80-82 आमदार होते, त्यातले सुद्धा 50-55 आमदार विधानसभेतले शरद पवारांबरोबर गेले होते. जणू काय काँग्रेस ही नेतृत्वहीन झाली महाराष्ट्रात. कारण शरद पवार हेच काँग्रेसचे सर्वोच्च नेते महाराष्ट्रात होते. पण शरद पवार गेले तरीही त्यांना काहीतरी 50च्या आसपास आमदार निवडून आणता आले राष्ट्रवादी म्हणून. पण काँग्रेसकडे पवारांसारखा दिग्गज नेता नसताना सुद्धा 80च्या आसपास आमदार निवडून आले होते. विलासराव देशमुख असतील, तुमचे अशोक चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, असे जे अनेक काँग्रेसचे नेते आहेत, हे नेते हे कोणाच्या बळावर निवडून आले? त्यांचा स्वतःचा करिश्मा वगैरे नाही, पण तेवढ्या भागापुरता असतो आणि तेवढ्या भागात जी काँग्रेसची पाळंमुळं रुजलेली आहेत, त्याचा फायदा काँग्रेसला मिळतो. दोन्ही विरोधी नेते आणि शरद पवार गेले तरी काँग्रेस शरद पवारांवर मात देऊन अधिक आमदार निवडून आणू शकली होती. आणि त्या दोघांची बेरीज मला वाटते 120, 132 कशी काहीतरी होती. मग त्यांनी इतर छोट्या पक्षांचं घेऊन एक पुरोगामी सरकार बनवलं होतं. युतीला सत्तेतून बाहेर व्हावं लागलं होतं. पण सांगायचा मुद्दा असा की नेता नसताना सुद्धा शरद पवार असोत किंवा बाळासाहेबांची शिवसेना असो, यांच्यापेक्षा सर्वाधिक आमदार हे काँग्रेसचे निवडून आले होते. आणि विलासराव देशमुख यांना विरोधी नेता म्हणून पक्षाची विधान निवडणुकीनंतर निवड झाली होती. ते प्रत्यक्षात सरकार बनलं तेव्हा मुख्यमंत्री झाले. आणि म्हणून काँग्रेस जेव्हा आज दावा करतं ते मला संपूर्ण चुकीचा वाटत नाही. काँग्रेस हाच महाविकास आघाडीतला सगळ्यात भरभक्कम पक्ष आहे, सशक्त पक्ष आहे. दुर्दैव असं की त्याच्याकडे राज्यातलं कुठलंही नेतृत्व काँग्रेसचं असं नाहीये की ते राज्यव्यापी आपला प्रभाव दाखवेल. पण म्हणून आपल्या हातून सौदा आणि बार्गेन जाऊ नये यासाठी काँग्रेसने मला वाटतं हा सर्वेचा खेळ केलेला आहे. आपल्याला अधिकाधिक जागा मिळाल्या. समजा 160 जागा काँग्रेसला लढवायला मिळाल्या तर कदाचित 85 जागा येऊ शकतात. महाविकास आघाडी म्हणून, फक्त काँग्रेस म्हणून नाही. कारण 99 वगैरे सारखी काँग्रेस आज भरभक्कम राहिलेली नाही. पण मजा अशी आहे की त्या जागा पदरात पाडून यायच्या तर राष्ट्रवादी शरद पवार आणि उद्धव ठाकरे उभाटा शिवसेना यांच्यावर दबाव आणला पाहिजे, अन्यथा ते आपल्याला अधिकाधिक जागा देणार नाही. 80 जागा जिंकणं शक्य आहे, पण महाविकास आघाडी म्हणून स्वबळावर भाजपने जसं 2014 मध्ये 122 किंवा युती म्हणून 2019 मध्ये 105 जागा जिंकल्या, तेवढी काँग्रेसकडे ताकद नाहीये. आणि म्हणून स्वबळाची भाषा काँग्रेसला परवडणारी नाही. मग 44, 50, 55 पर्यंत जातील.
पण 85 नाही. पण 85 जिंकायच्या तर निदान 130 135 जागा लढवाव्या लागतील. आणि त्यासाठी महाविकास आघाडीच्या बैठकीत हे सर्वे, त्यात काँग्रेसला 85, राष्ट्रवादीला 55 वगैरे, हा आकड्यांचा उंदीर सोडलेला आहे असं मला वाटतं. काय होतं ते बघू आपण. आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.